ओके. स्टार्ट करूया का आपण? हो मॅडम. आता म्यूट करा. सिरियसली म्यूट करा सगळ्यांचे माईक. नाही तर डिस्टर्ब होणार. काहीच मजा नाही येणार ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानामध्ये. समजणार नाही. ओके. डोळे बंद करा. जसं तुम्हाला ध्यानाच्या पोझिशन मध्ये बसायचंय तसं व्यवस्थित कम्फर्टेबल बसा. नका नका. मॅडम अजून कोणाचा तरी माईक आहे चालू? नीलम मॅडम. नीलम मॅडम तुमचा माईक चालू आहे. ड्युटी आहे की माझं. ते माईक सारखं आहे ना तिथे हे करा, टिक करा, मग म्यूट होईल तो. ओके, बरोबर आहे. ओके. चला स्टार्ट करूया आपण. माझ्या आवाजावर लक्ष, प्रत्येकांचं डोळे बंद. आपल्याला ध्यान करायचं आहे, लक्षात ठेवा. मन स्वच्छ करणार आहोत आपण आज. जसे की डे 1ला आपण माफ करत आलो आहोत, पण आज आपण प्रॅक्टिकली मनापासून माफ करणार आहोत. कुठलेही आपल्या मनात किंतु परंतु ठेवायचं नाही आहे. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत, त्याला टाटा बाय बाय करायचं आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्याने आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको, ही काळजी घ्या. घरातल्यांना सांगा, थोडा वेळ तरी आतमध्ये येऊ नका, डिस्टर्ब करू नका. कोणाला काही त्रास असेल तर झोपून केले तरी चालेल. फक्त व्हिडिओ सगळ्यांनी ऑन ठेवा, कारण माझी एनर्जी तुम्हाला लागली पाहिजे. ट्रान्सफर तुमच्यापर्यंत झाली पाहिजे एनर्जी. शरीराची हालचाल कमी करा. रेडी राहा. भिंतीला टेकून जरी केले तरी चालेल. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. आज आपण पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन घेत आहोत. तुमच्या शरीरावर, हालचालीवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. तुमचं मन, तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. रिलॅक्स करायची आहे बॉडी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 मिनिट होल्ड करा श्वास. श्वास होल्ड केल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता सुरुवात करूया. आजच्या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रातून कायमस्वरूपी बाहेर टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. आठवा ते दिवस. लहानपणापासून आपलं मन, निरागस मन कसं असतं, काय असतं ते लहानपण आठवा आपले. लहानाचे हळूहळू मोठे कधी व्हायला सुरुवात झालो. आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट कटू अनुभव
जीवन जगताना मिळायला लागतात आणि मग हे निरागस कुठेतरी हरवून जाते. निरागसता हरवून जाते आपली. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होता. ते लहानपण निरागस तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात. शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना मित्र मैत्रिणींबरोबरचे ते दिवस आणि नंतर काही क्षण असे येतात तुम्ही खूप शांत झाला आहात. तुम्ही खूप शांत झाला आहात. आता ह्या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा. जी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे. जी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागलेली आहे, मध्ये खूप काळ गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला त्याला माफ करायचं आहे. ती असेल किंवा तो असेल ती व्यक्ती. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणा. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणा. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, काय आहे? त्या भावना, इमोशन दाबू नका. त्याला फेस करा. मला त्रास होत आहे. तुम्हाला रडू येत आहे. आता मनात एक विचार आणा. रडायला येत असेल तर रडा. रडू द्या. रडू बाहेर येऊ दे. आता मनात एक विचार आणा. हे जीवन एक स्कूल आहे. हे जीवन एक स्कूल आहे. आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनात, तो एक शिक्षक आहे. जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकून गेला आहे. किंवा तुम्ही त्याला धडा शिकवला आहे. वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही गोष्टींना जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, ते योग्य आहे, तुम्ही चूक आहे, ती व्यक्ती बरोबर आहे, असा अर्थ होत नाही. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या पेनच्या साखळीमधून मुक्त करता. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा. आणि त्या व्यक्तीने कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः असाल किंवा दुसरे कोणीही असेल. क्षमा माफी त्या व्यक्तीला द्या. त्यांच्या कार्याला द्या. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल. स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या व तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केले आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या.
तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन भावना येत आहेत? राग, द्वेष, गिल्ट असेल किंवा कोणतेही. निरीक्षण करा. ह्या भावना, हे इमोशन तुम्ही कुठे कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहे? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात? त्याचं निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील होत आहे त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा व सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा आणि बोला, मी तुम्हाला माफ करत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही रिअलमध्ये माफ नाही करत आहे, परंतु ह्या वाक्यांकडे नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआप वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन ही आपली निवड आहे, आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल, ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जिम्मेदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं. तुमचं दुःख, तुमचं पेन वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रियल, सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायमचा वाहत आहे. ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायमचा वाहत आहे आणि वाहतच राहणार आहे. क्षमा भावनेने वाहणारे सर्व अडथळे तुम्ही आज काढून टाकत आहात. क्षमा भावनेने वाहणारे सर्व अडथळे तुम्ही आज काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ प्रेम वाहू देत आहे. प्रेमाचा हा झरा तुमच्या जीवनामध्ये निखळ प्रेम वाहून देत आहे. आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा आणि स्वतःच्या रिलॅक्स शरीराला फील करायला लावा. आज मी खूप रिलॅक्स आहे. माझं मन शांत आहे. मी रिलॅक्स आहे, रिलॅक्स आहे. दोन्ही हात रब करा. एकमेकांवर रब करा दोन्ही हात. पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर हळूवारपणे ठेवा. ही एनर्जी फील करा खांद्याला, पूर्ण बॉडीला. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स.
आले का सगळे भानावर? आले का सगळे भानावर आलेत का? फ्री झालात का सगळे? करा आता माईक ओपन करा. हो मॅडम. हो आले. कसं फील झालं? खूप छान वाटलं मॅम. आवडलं का? आवाज हो येतोय छान तुमचा? झालं. आवाज नाही येत आहे? हा आता आला. कसं फील झालं मॅम? छान वाटलं, शांत वाटलं. एका अंधाऱ्या गुहेत चालले असं वाटलं. तुम्ही जसे इन्स्ट्रक्शन देत होता तसं तसं करत गेलो. बालपणीच्या आठवणी, मग तरुणपणातल्या आठवणी, पुढे पुढे आयुष्य चाललंय असं जाणवलं. पण त्याच्यामध्ये जे सांगितलंय माफीची भावना, माफ करा. हा. हो हो, माफीची भावना. आले असे काही प्रसंग जे आठवले तेव्हा त्या त्या व्यक्तीला क्षमा पण केली. क्षमा मागितली आणि क्षमा केली. खूप चांगलं करताय. अजून कोणाला अनुभव कसा आलाय सांगू शकाल का? खूप स्वाती छान मॅडम. अनुभव. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन एवढं शांततेने होतं की ते मनामध्येच एक वेगळी शांतता निर्माण झाली आणि जे काही अनुभव आलाय तो एक पीस म्हणतात ना, मनाला एक स्वतःला एक सुकून मिळतो, तसा एक सुकून मिळाला. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू मॅडम. स्वाती मॅडम. मॅडम, माफ करण्याची भावना तुम्ही सांगितलं की माफ करा, पण खूप दिवस ते शक्य नव्हतं. म्हणजे जे माझ्यासोबत घडलेलं त्यासाठी. पण आज मी माझ्या मनाने परिपूर्ण माफ करून टाकलं, असं विषय संपवला. गुड म्हणून गुड. मला खूप छान वाटतंय. तुमच्याकडे बघून जाणवतंय मला काय तुम्हाला त्रास होत असेल. ओके. हळूहळू होणार ते. कव्हर होतं ते. ठीक आहे. अजून नेक्स्ट कोण? रेखाताई. रेखा मॅडम. माईक 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 म्यूट आहे तुमचा. मुग्धा मॅडम नाही आहेत का? मुग्धा मॅडम. आहे मॅम मी. आहे. केलं मी मेडिटेशन. केलं का हा, तुम्ही? जमलं ड्युटीवर का आहे तिथे तरी. करायला? हो 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 हो. पेशंट अच्छा. नाही आले की जमतं मग त्या दरम्यान काही. पण नव्हते ना त्या पेशंट? दरम्यान काही नव्हतं. नव्हते. ओके. मग जमलं त्यामुळे ना मला करायला? जमलं. हा, छान वाटलं. खूप मस्त. थँक्यू थँक्यू. असंच आपल्याला माफ करत जायचंय. बघा तुमच्या आयुष्यामध्ये इतकी प्रगती होईल ना. खूप छान प्रगती होईल. सगळे ब्लॉकेज निघून जातील. एक टाइम असा येईल ना की तुम्हीच म्हणजे ती व्यक्ती जरी समोर आली ना तरी तुम्हाला काही राग नसणार, काही नसणार. आणि आपल्याला तिथे काय स्वतः जाऊन माफी नाही मागायची त्याची. त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. अजून काय प्रश्न असेल तर बोला. नीलम ताई. सॉरी, नीलम मॅडम. बरं, उद्या अटुलमेंट आहे आपली 4 वाजता. तेव्हा पण असा दिवा किंवा अगरबत्ती लावून बसा. शांत असून दे रूम. त्यावेळेस कोणालाच असं डिस्टर्ब करायला देऊ नका. थोड्या वेळातच होईल. त्याला पण जास्त काही वेळ लागणार नाहीये. पण उद्या अटुलमेंट होईल. आणि मला सांगायचं की अटुलमेंट अशी फ्रीमध्ये घेता येत नाही. तर मी एक छोटी अमाऊंट ठेवलेली आहे, जास्त नाहीये. 151 ठेवलेली आहे. तर तुम्ही आज सगळ्यांनी ती पे करा. मग उद्या मला अटुलमेंट घेता येईल. कारण रेखीमध्ये ना फ्री घ्यायचं नाही आणि फ्री द्यायचं नाही. तुम्हाला प्रश्न असतील की मॅडम फ्री देतात हे पण नाही. जसं आपण सोनं खरेदी करतो
सांगा ना, सोनं आपण एकदा खरेदी करतो, तसंच रेखी पण एक सोनं आहे, लक्षात घ्या. आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतं, ते चमकतच राहतं. त्याची चमक कमी होते का? नाही. नाही. तसंच रेखी म्हणजे एक सोनं आहे. तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तुम्ही काय घेतलंय. सोन्याप्रमाणे आहे रेखी. त्याचं सोनं तेज त्याचं वाढतच जाईल. ओके, आजचा क्लास ओके. इथपर्यंत आहे. प्रॅक्टिस करा. डे टू डे मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. रेखीला सकाळी उठल्यावर कॉल करा. प्रार्थना सांगितलेली आहे तुम्हाला. होपोनोपोनोची ती प्रार्थना तुम्ही करा रोजच. किती तुमच्या आयुष्यामध्ये फरक येईल. कालचे सगळे बॉडी अफर्मेशन दिलेले आहेत बॉडी पार्टवर. ते द्या. पाण्यावर, अन्नावर, तुम्ही जेवण करता त्याच्यावर. त्याच्यामुळे घरातले निरोगी राहतील. तुम्ही ओके. निरोगी राहा. मेडिटेशन करा. मेडिटेशन आहे आपलं. मेडिटेशन करा. 24 बॉडी पार्ट सांगितलेत ना तुम्ही, ते एव्हरीडे करायचे की किती दिवस ते करायचे? कालच सांगितलं होतं. तुम्हाला नसेल जमत ना पूर्ण एका दिवसामध्ये, अर्धे सकाळी करा, अर्धे संध्याकाळी करा, किंवा म्हणजे 2-3 दिवसामध्ये संपवा ते. थोडे थोडे तुम्ही, म्हणजे आज 5 करा, उद्या 6 करा, असं तुम्ही तुमच्या याच्याने ठरवा, तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं जमेल तसं. आणि 2 ते 3 दिवसामध्ये पण केलं तरी चालेल. आणि हे किती दिवस सातत्याने करायचं? 21 दिवस, पुढचे पण हे 21 दिवस करायचं. आणि तुम्हाला कधी समजा त्रास होतोच आहे ना, कधी गुडघ्यांचा होतो, कधी डोकं दुखतं, तेव्हा तर तुम्ही करू शकता ना एखाद्या भागावर. डोकं दुखत असेल, गुडघा दुखत असेल तरी. आणि ती गवत उपटायची जी टेक्निक आहे ती पण खूप प्रभावी आहे हं. ती पण, एखादा तुमचा पाठ कुठचा दुखत असेल ना, तर खूप फरक पडतो त्याच्याने. समजलंय ना सगळं आतापर्यंतचं? हो 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 मॅम. हो मॅडम. हो मॅम. समजलं नसेल तर सांगा, नाही तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही मेसेज केला तरी चालेल. हो मॅम. उद्या 4 वाजता भेटूया. अटोलमेंट आहे. नमस्कार.